सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहे। ताई, धनंजय मुंडे आता शासकीय बंगला रिकामी करणार आहेत, तुमची मागणी पण होती रिकामी करण्याची, काय प्रतिक्रिया? कसं आहे की स्वतःचा फ्लॅट असताना आणि तो पण आलिशान फ्लॅट असताना धनंजय मुंडे त्यांचा शासकीय बंगला खाली करत नव्हते आणि खरं तर मुदत 15 दिवसाची असते। 15च्या एक दिवस पण जास्त वाढ झाली तर त्यांना दंड भरावा लागतो आणि आत्ताच्या घटकेला 6 महिने पूर्ण झालेत। दंडाची रक्कम जवळजवळ 56 लाख रुपये आणि महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना 56 लाख रुपये फार मोठी रक्कम आहे। तर आत्ता ते खाली करणारे ते ऐकून बरं वाटलं, पण त्यांच्याकडनं हे 56 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत आणि कुठचीही सूट त्यांना मुख्यमंत्र्यांनी देता कामा नये। आता याला विनंती म्हणा, वॉर्निंग म्हणा, जे समजायचं ते समजा। जर सूट दिले तर पुढचं पाऊल काय असणार? नाही तर त्यांना धारेवरच धरायला पाहिजे, कारण इथे शेतकऱ्यांचे सगळ्या लोकांचे इतकी आबाळ होत असताना एका मोठ्या मंत्र्याला जो अतिशय दांडगा आहे अशांना 56 लाख रुपये म्हणजे ची पण सूट दिली नाही पाहिजे। 56 लाख तर फार मोठी रक्कम आहे, 56 रुपये पण त्यांना सूट दिली नाही पाहिजे। छगन भुजबळवर परत तुम्ही कारवाईची मागणी केली होती, काय विषय होता काय? कसं आहे की छगन भुजबळांची जी बेहिशोबी मालमत्ता आहे ती 2653 कोटीची आहे आणि त्यांच्याकडे बेनामी मालमत्ता पण प्रचंड प्रमाणात आहे। तर जेव्हा 2016 मध्ये कायदा आला तर त्यांच्या विरोधात मी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली 25 नोव्हेंबर 2016ला मी त्यांच्यावर तक्रार केली होती। खरं तर 470 दिवसात हे सगळं पूर्ण होणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही। 17 काय 21 काय मी त्यांना परत पत्र लिहून सुद्धा काही झालं नव्हतं। 21 मध्ये शेवटी इन्कम टॅक्सनी कारवाई सुरू केली आणि एक मोठा प्रचंड मोठा म्हणजे मी TV9ला तर विनंती करते की मरीन लाईन्सला जाऊन 69 मरीन लाईन्सला अल जबरिया कोर्ट नावाचं जे बिल्डिंग आहे ते अख्खच्या अख्खं हे छगन भुजबळांचं आहे। तर एवढे मोठे मोठे बेनामी प्रॉपर्टीज असताना त्याच्यावर काही कारवाई होत नव्हती। इन्कम टॅक्सनी त्याच्यावर जप्ती केली, पण भुजबळ तेव्हा कोर्टात गेले, त्यांना कोर्टाला एका टेक्निकल मुद्द्यामुळे दिलासा मिळाला आणि आताच्या घटकेला तो जो ऑर्डर जी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे दिलासा मिळाला होता ती कोर्टाची ऑर्डर रिव्ह्यू पिटिशनमध्ये हटली, म्हणून मी पुन्हा एप्रिलमध्ये त्यांच्यावर कंप्लेंट केली आणि आता ती कारवाईला सुरुवात झालेली आहे। आता पुढे काय होऊ शकतं? छगन भुजबळ कशा प्रकारची सुनावणी किंवा योग्य ती कारवाई झाली तर त्यांच्या जेवढ्या बेनामी प्रॉपर्टीज आहेत, परवेश कन्स्ट्रक्शन, बावेश कन्स्ट्रक्शन्स, त्यांचे जेवढे ऑपरेटर्स आहेत सगळ्यांना बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली मोठी शिक्षा होईल आणि त्यांना मंत्रिपद तर सोडा, ते परत जेलमध्ये जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।